मानवाचे मन फार चंचल असते. त्याच्या मनात कधी कोणता विचार येईल हे सांगता येत नाही. कधी कधी कोणत्याही कारणाशिवाय आपल्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल सर्व प्रकारचे निरुपयोगी प्रश्न निर्माण होऊ लागतात. जर कोणी आपल्याला काही सांगितले तर ती गोष्ट आपल्या मनात वारंवार फिरत राहते आणि आपण अनेकदा त्या गोष्टीबद्दल खूप ताणतणावाखाली येतो आणि त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. तर आपण हे अनावश्यक प्रश्न कसे शांत करू शकतो? आपण अस्वस्थता कशी शांत करू शकतो? आणि आपण या तणावातून कसे बाहेर पडू शकतो? या कथेत तुम्हाला गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अशा 4 सवयींबद्दल सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात अंगीकारू शकता आणि त्या तणावातून बाहेर पडू शकता आणि चांगले काम करून चांगले जीवन जगू शकता. येथे नमूद केलेल्या या 4 सवयी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात या 4 सवयी अंगीकारल्या तर तुम्ही तुमचे जीवन आनंदी जीवनात बदलू शकाल आणि मग तुमचे मन कधीही अस्वस्थ, दुःखी आणि निरुपयोगी गोष्टींमध्ये व्यस्त राहणार नाही. एकदा एक बौद्ध भिक्षू एका झाडाखाली बसला होता. तो ध्यान करत असताना एक राजपुत्र त्या भिक्षूकडे येतो आणि म्हणतो, हे भिक्षू, तुम्ही नेहमीच मला ध्यान करायला सांगत असता, पण ध्यान करणे ही माझ्यासाठी एक अनाठायी कल्पना आहे. मी काही वेळ डोळे बंद करूनही शांत बसू शकत नाही. माझे मन इतके अस्वस्थ आहे की ते नेहमी काहीतरी किंवा दुसऱ्या गोष्टीबद्दल विचार करत राहते. जेव्हा जेव्हा मी ध्यान करायला बसतो तेव्हा माझ्या मनात विचारांचे वादळ येऊ लागते. लोकांबद्दल विचार करणे, माझ्या आयुष्यातील भूतकाळातील घटनांबद्दल, माझ्या भविष्याबद्दल आणि असे अनेक विचित्र विचार माझ्या मनात येत राहतात. मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण जेव्हा मी त्यांना थांबवण्यासाठी ध्यान करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा माझे मन अस्वस्थ होऊ लागते आणि निरुपयोगी गोष्टी माझ्या मनात येऊ लागतात. म्हणून मी ध्यान करणे सोडून देतो. हे सर्व सांगितल्यानंतर तो त्या बौद्ध भिक्षूकडे पाहतो आणि म्हणतो, भंते, कृपया माझ्या समस्येवर उपाय सांगा. हे ऐकून भिक्षू म्हणाले, मी तुम्हाला काय उपाय सांगू? विचार करा, ते तुमचे मन आहे, पण ते तुमच्यासाठी नाही. ते तुम्हाला जास्त वेळ डोळे मिटून बसूही देत नाही. तुम्ही तुमच्या मनाला किती स्वातंत्र्य दिले आहे? राजकुमार म्हणाला, भंते, मी खूप विचार केला पण मला माझ्या समस्येवर कोणताही उपाय सापडला नाही. म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे. आता तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवा. भिक्षूने काही वेळ राजकुमाराच्या चेहऱ्याकडे खूप काळजीपूर्वक पाहिले आणि नंतर म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला माझ्या गुरु गौतम बुद्धांनी सांगितलेल्या 4 सवयींबद्दल सांगेन. जर तुम्ही या 4 सवयी सोडल्या तर तुम्ही एकाग्र होऊ शकाल आणि तुम्हाला कधीही अस्वस्थ वाटणार नाही. राजकुमार बौद्ध भिक्षूचे पूर्ण लक्ष देऊन ऐकू लागला. भिक्षू म्हणाले, पहिली सवय म्हणजे इतरांचे मन वाचणे थांबवणे. तुम्ही आणि तुमच्यासारखे बहुतेक लोक ही चूक करता की ते इतरांचे मन वाचण्याचा प्रयत्न करतात, जसे की दुसरी व्यक्ती माझ्याबद्दल असे विचार करत असते, आणि ही एक सवय तुम्हाला सर्वात जास्त अस्वस्थ आणि त्रासदायक बनवते. बहुतेक वेळा लोक इतरांचे मन चुकीच्या आणि नकारात्मक पद्धतीने वाचतात, जसे की लोक सहसा असे विचार करतात की इतर लोक त्यांच्या प्रगतीचा हेवा करतात. ते त्याला अपमानित करू इच्छितात, ते त्याला आवडत नाही, ते मदत करू इच्छित नाहीत. तो आणि असे अनेक नकारात्मक विचार जे हे लोक स्वतःमध्ये इतरांबद्दल घेतात. मग ते त्यांच्याबद्दल विचार करत राहतात, त्यांच्याकडून सूड घेण्याचे मार्ग विचारत राहतात, त्यांना अपमानित करण्यासाठी संधी शोधत राहतात. आणि इतरांबद्दलची ही नकारात्मक विचारसरणी त्यांना दुःखी करते आणि मग हे लोक अस्वस्थ होतात. म्हणून इतर लोक काय विचार करत आहेत याचा अंदाज लावणे थांबवा. इतरांच्या मनातील विचार वाचण्याचा प्रयत्न करणे थांबवा. जर तुम्हाला वाचायचे असेल तर तुमचे स्वतःचे विचार वाचायला सुरुवात करा. तुमच्या आत काय चालले आहे? तुम्ही नकारात्मक विचार, तक्रार किंवा वाईट बोलणे यासारख्या सवयींना बळी पडत आहात का? मग बौद्ध भिक्षू म्हणाले, दुसरी सवय म्हणजे असा विचार करणे की जर मी अपयशी झालो तर लोक काय म्हणतील? लोक माझ्यावर हसतील का? जो हसत आहे त्याला हसू द्या. तुमच्या अपयशावर हसणे हा लोकांचा धर्म आहे, कारण जर तुम्ही यशस्वी झाला असता तर ह्याच लोकांनी तुमची प्रशंसा केली असती, तुमचा आदर केला असता.
तुमचा अभिमान बाळगला असता. जर तुम्ही तुमच्या यशावर इतरांकडून प्रशंसाची अपेक्षा करत असाल तर तुम्ही तुमच्या अपयशाचा अभिमान बाळगू नये. पण त्यांच्या हास्याने तुम्हाला दुखी करू नये. आणि समस्या अशी आहे की आपण मानव अपयशाला वाईट मानतो, तर अपयश यशापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. कारण अपयशाशिवाय यशस्वी व्यक्तीमध्ये अभिमानाची भावना निर्माण होते आणि तो इतरांना स्वतःपेक्षा हीन समजतो. तर अपयश आपल्याला नम्र राहण्यास, धीर धरण्यास आणि सतत प्रयत्न करण्यास शिकवते. म्हणून अपयशाला वाईट मानू नका. आणि जर तुमच्या कामात अपयश येण्याची शक्यता नसेल तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमचे ध्येय तुमच्या क्षमतेपेक्षा लहान ठेवले आहे. आणि जर लोक तुमच्यावर हसत नाहीत, तुमची टिंगल करत नाहीत, तुमच्याबद्दल वाईट बोलत नाहीत, तर याचा अर्थ असा की तुम्ही आतून मृत आहात. तुम्ही तुमच्या मानसिक मर्यादेपलीकडे जाऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत नाही. कारण फक्त तोच व्यक्ती अपयशी ठरतो जो काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्यात अपयशी ठरण्याचे धाडस नसेल तर तुम्ही कधीही कोणतेही मोठे ध्येय साध्य करू शकणार नाही जे तुम्ही करू इच्छिता. म्हणून अपयशाची भीती बाळगणे आणि लोक तुमच्यावर हसणे थांबवा. बौद्ध भिक्षू पुढे म्हणाले की तिसरी सवय म्हणजे अनावश्यकपणे वेळ वाया घालवणे थांबवा. लोकांना वाटते की ते वेळ मारत आहेत, परंतु प्रत्यक्षात वेळच त्यांना प्रत्येक वेळी मारतो. लोक निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया घालवण्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे त्यांना वाटते की त्यांच्याकडे खूप वेळ आहे. पण सत्य हे नाही. कारण त्यांच्या आधीच्या लोकांनाही वाटत होते की त्यांच्याकडे खूप वेळ आहे. पण वेळ कधी निघून गेला आणि त्यांचा काळ आला हे त्यांना कळले नाही. आणि जेव्हा त्यांना त्यांची चूक कळली तेव्हा वेळ त्यांच्या हातातून निसटून गेला होता. फक्त पश्चात्ताप राहिला की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य निरुपयोगी कामांमध्ये वाया घालवले आणि नंतर ते स्वतःला न ओळखता किंवा या जीवनाचे सत्य न समजता या जगातून निघून गेले. म्हणून जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत ते चांगल्या कामांमध्ये, स्वतःला जाणून घेण्यात, इतरांना मदत करण्यात, लोकांना योग्य मार्ग दाखवण्यात, मानवतेच्या कल्याणात वापरा. आणि दुसरे म्हणजे वेळ वाया घालवून आजपर्यंत कोणालाही आनंद मिळालेला नाही. जरी वेळ मारून तुम्हाला क्षणभर आनंद वाटू शकतो, पण जेव्हा तुम्हाला जाणीव होईल आणि तुम्हाला दिसेल की किती वेळ वाया गेला आहे तेव्हा तुम्हाला स्वतःला कळेल की तुम्ही खूप वेळ वाया घालवला आहे. पण राग येतो आणि तुम्ही पश्चात्तापाने भरलेले असता आणि मग ही पश्चात्तापाची भावना तुमच्यात तणाव निर्माण करते. आणि तुम्ही अस्वस्थ होता आणि तुमच्या चुकांबद्दल नेहमी विचार करत राहता. मग तुम्हाला कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही आणि तुम्हाला दुःख होऊ लागते आणि हे चक्र चालू राहते जे वेळेच्या पुढे सुरू होते. म्हणून वेळ घालवणे थांबवा आणि जे महत्त्वाचे आहे ते करायला सुरुवात करा. बौद्ध भिक्षू पुढे म्हणाले की चौथी सवय म्हणजे असा विचार करणे थांबवा की जर माझ्यापेक्षा मोठे लोक ते करू शकले नाहीत तर मी ते कसे करू शकेन. खरं तर कोणत्याही गोष्टीत स्वतःची इतरांशी तुलना करणे निरुपयोगी आहे. आणि ही तुलना आपल्यालाच नुकसान पोहोचवते. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात आणि जर इतर ते करू शकले नाहीत तर तुम्ही ते करू शकता. कारण बहुतेकदा असे लोक इतिहास घडवतात ज्यांच्याकडून फारशी अपेक्षा नसते आणि मग हे शक्य आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही महान मानत होता, ज्यासाठी तुम्हाला वाटले की त्याने खूप कष्ट केले आहेत, खूप प्रयत्न केले आहेत, कदाचित त्याने कधीही इतके प्रयत्न केले नसतील. कदाचित त्याने फक्त कठोर परिश्रम करण्याचे नाटक केले असेल. कारण बहुतेक लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कधीही तितके कष्ट करत नाहीत आणि इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतात की मी खूप कष्ट केले आहेत पण माझे नशीब वाईट होते. आणि हे असे लोक आहेत जे अनौपचारिक संभाषणात इतरांना सांगत राहतात की जेव्हा मी इतके कष्ट करूनही यशस्वी होऊ शकलो नाही तर तुम्ही कसे यशस्वी होऊ शकाल. पण त्यांना खोलवर माहीत आहे की त्यांनी कधीही तितके प्रयत्न केले नाहीत जितके त्यांनी करायला हवे होते. हे फक्त इतरांच्या नजरेत त्यांचा आदर वाचवण्यासाठी आहे आणि कोणीतरी त्यांना मागे टाकेल या भीतीमुळे ते त्यांच्या अपूर्ण प्रयत्नांना घाबरतात आणि इतरांना घाबरवतात की जेव्हा मी ते करू शकलो नाही तेव्हा तुम्ही कसे करू शकाल. ते करण्यासाठी दुसऱ्या यशस्वी व्यक्तीला पाहून तुम्हीही अपयशी व्हाल असा विचार करणे थांबवा. तुम्ही फक्त तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करा आणि बाकी सर्व काही वेळेवर सोडा.
भिक्षू पुढे म्हणाले की जर तुम्ही या 4 सवयी सोडल्या तर तुमचे मन पूर्णपणे शांत होईल आणि मग तुम्ही तुमचे मन तुम्हाला हवे तिथे केंद्रित करू शकाल. असे म्हणत भिक्षू शांत झाले आणि राजकुमारालाही समजले की त्याला काय करायचे आहे. त्याने त्या 4 सवयी मनापासून सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने बौद्ध भिक्षूचे आभार मानले आणि तेथून निघून गेला. लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहेत याचा विचार करू नये. जर आपण कोणतेही काम केले तर लोक आपल्या कामावर हसतील याचा विचार करू नये. याशिवाय आपण आपला वेळ वाया घालवू नये. आपण कधीही असा विचार करू नये की जर एखाद्या व्यक्तीला कोणतेही काम करता आले नाही तर मी ते करू शकणार नाही. जर तुम्ही कोणत्याही कामावर कठोर परिश्रम केले तर कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते आणि एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल.